नमस्कार. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षक हो, निसर्गाने आपल्याला सुदृढ आणि निरोगी शरीर तर दिलेलं असतं, पण आपण त्याची काळजी घेतो का? काही वेळेला आपल्याला असं जाणवतं की जोपर्यंत आपल्या शरीराचा एखादा अवयव किंवा भाग दुखायला लागत नाही, त्रास द्यायला लागत नाही, तोपर्यंत आपल्याला त्याचं अस्तित्वच जाणवत नाही, आपल्याला त्याचं महत्त्वच कळत नाही. आणि हे विशेषतः घडतं ते दाताच्या बाबतीत. दात जोपर्यंत व्यवस्थित चावतायत अन्नाला तोपर्यंत आपल्याला काही वाटत नाही, पण जेव्हा दात दुखायला लागतात तेव्हा मात्र आपल्याला ब्रह्मांड आठवतं. कारण दात दुखी ही अतिशय वेदनादायी आणि अक्षरशः सहन करायला शक्य नसते असं आपल्याला वाटतं. त्यामुळे मग आपण डेंटिस्टकडे जाणं म्हणजे दंतरोग तज्ज्ञाकडे जाणं सुद्धा टाळतो, कारण आपल्या मनामध्ये एक प्रचंड भीती असते की तिथं गेलं की पहिले मला वेदना होणार आणि अशक्य त्या वेदना आहेत, त्या मला सहन होणार नाही, आणि म्हणून डेंटिस्टकडे जाणं आपण टाळायला लागतो. मग आधुनिक तंत्रज्ञानामध्ये यावर काही उपाय आहे का? आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून माझी जी दातदुखी आहे ती मला कमी वेदनादायी करता येईल का, याचा विचार करण्यासाठी आजच्या खास आरोग्य संपदा या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलंय. आणि त्यासाठी आपण मार्गदर्शन घेण्यासाठी नामवंत अशा डेंटिस्टना बोलवलेलं आहे, ज्यांचं नाव आहे सौरभ दोशी. डॉक्टर आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. डॉक्टर सौरभ दोशी हे नामवंत दंतरोग तज्ज्ञ आहेत, कॉस्मेटिक डेंटिस्ट आहेत आणि मायक्रो रूट कॅनॉल तज्ज्ञ आहेत. त्यांचं वैशिष्ट्य असं की रुग्णाला वेदना न देता आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आपण त्याची दाताची जी कीड आहे किंवा आणखी काय जे प्रॉब्लेम्स आहेत ते कसे दूर करू शकतो, आणि त्यांना अतिशय त्याचा उत्तम असा अनुभव आहे. त्यांनी BDS कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधनं केलंय, MDS रंगूनवाला डेंटल कॉलेजमधनं पुण्याच्या केलेलं आहे, आणि बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ते लेक्चरर म्हणजे प्राध्यापक म्हणूनही कार्यरत आहेत. विशेषतः आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग ते आपल्या दंतरोग चिकित्सेमध्ये करत असतात. त्याच्यामध्ये मायक्रो रूट कॅनॉल हा त्यांचा स्पेशलायझेशनचा विषय आहे. जर्मन टेक्नॉलॉजीद्वारे लेसर ते करतात आणि वेदना विरहित रूट कॅनॉल करणारे असे ते दंतरोग तज्ज्ञ आहेत. त्याशिवाय ते लेखकही आहेत. रूट कॅनॉल फॅसिलिटी हे पुस्तक त्यांनी लिहिलंय, जे 8 भाषांमध्ये भाषांतरित झालेलं आहे. याशिवाय हे सगळा व्याप सांभाळत असताना ते आपल्या शारीरिक तंदुरुस्तीकडे सुद्धा लक्ष देतात. ते उत्तम स्पोर्ट्समन आहेत. आयर्न मॅन हा जो खडतर आणि अतिशय अवघड असा किताब आहे तो त्यांना 2022 साली गोव्यामध्ये मिळालेला आहे. तर अशा डॉक्टर सौरभ दोशी यांच्याकडून दंतरोगाबद्दल आपण आज मार्गदर्शन घेणार आहोत. डॉक्टर, मला पहिलाच प्रश्न असा विचारायचा आहे की आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचंय दात म्हणजे नेमकं काय, आणि दात कशाचा बनतो, आणि या दाताची नेमकी रचना कशी असते? दातामध्ये आपण जेव्हा बघतो दात हिरडीमध्ये असतो. आपण जेव्हा तोंड उघडतो आणि जो भाग दिसतो तो असतो क्राउन, आणि हिरडीच्या आतमध्ये असतो त्याचे मूळ म्हणजे रूट्स. आता दाताच्या क्राउन मध्ये 3 थर असतात. वरचा थर म्हणजे इनॅमल, मध्य थर म्हणजे डेंटिन, आणि आतला थर म्हणजे तिसरा थर आतला थर असतो तो पल्प म्हणजे नस. हो बरोबर. आणि तसंच पायामध्येही नस असते, त्याला म्हणतात नर्व, आणि ते असे रूट मध्ये म्हणून रूट कॅनल. बर बर बर. पण हा जो दात आहे तो सुरुवातीला कधी येतो लहान मुलाला? येस, अगदी सुरुवातीला पहिला जेव्हा येतो तो असतो 3 महिन्याच्या वेळेस, आणि त्यापुढे हळूहळू तिची घडती होते, प्रगती होते, आणि वयाच्या 6व्या महिन्यापासून तो चालू होतो याला. बर बर बर. त्याला आपण दुधाचे दात म्हणतो. येस, करेक्ट. बर बर. आणि जे कायमस्वरूपी दात असतात ते कोणत्या वयोगटात येतात? स्टार्ट होतो 6व्या वर्षापासून ते 12व्या वर्षापर्यंत. बर बर. हे त्याची मोठ्या माणसाचे दात असतात, परमनंट दात असतात. परमनंट दात आपण म्हणतो. बर बर. पण आता आपण जेव्हा आपला विषय हा आहे की दात दुखी किंवा दातांची कीड, तर ही कीड नेमकी कशामुळे होते? दाताला कीड लागण्याचे अनेक कारण आहेत, एक नसून. त्यापैकी पहिलं कारण म्हणजे आपला आहार. आपण आधी खायचो ऑर्गॅनिक पदार्थ, आता खातो जंक पदार्थ. ते असतात चिकट. तो पदार्थ जेव्हा दातावरती येऊन बसतो तो चिकटून बसतो, आणि ते आपले बॅक्टेरिया खातात, आणि त्यातनं एक ऍसिड तयार होतं, तर म्हणतात लॅक्टिक ऍसिड. लॅक्टिक ऍसिड. येस. आणि ते ऍसिड दाताला कुजवतं
डिमिनरलाइज करतं आणि कीड लागते. पण मग आजकालच्या काळात याचं प्रमाण, कारण मी यासाठी म्हटलं गंमत म्हणून की माझी आजी किंवा माझे वडील यांच्या पिढीमध्ये ही दातदुखीची हे कमी होतं प्रमाण. हो, त्यावेळेस त्यांचे आहाराचे पद्धत वेगळे असायचे आणि ब्रशिंग टेक्निक्स हे खूप महत्वाचं आहे. ब्रश आपण जेव्हा करतो तेव्हा व्यवस्थित करायचो आधी. आता आपण ब्रशला वेळ देत नाही, 2 मिनिटांमध्ये ते काम संपवतो आपलं आपण. तर ते 4 ते 5 मिनिटं करावे, टेक्निक वापरावी व्यवस्थित, मोशन व्यवस्थित पाहिजे. बराचसा पदार्थ जो आहे तो मीडियम सॉफ्ट पाहिजे आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आपण एक माउथवॉश असतो, माउथवॉश, तोंडाचा माउथवॉश. तर तो काय करतो, लिक्विड असतं, त्याच्यामध्ये घटक असतात. ते घटक दाताच्या हिरडीच्या आत जाऊन बसतात आणि त्यातनं आपल्याला गुणधर्म देतो आणि ते हिरड्या छान ठेवतात. हे 2-3 गोष्टींचा समावेश होऊन आपण हायजीन चांगलं ठेवलं की कीड लागत नाही. बरोबर बरोबर. आणि मला असं वाटतं ही सवय लहानपणापासून तुम्हाला विकसित करायला पाहिजे. अगदी 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 बरोबर. कीड समजा आता लागली तर पूर्वी मी मगाशी म्हटलं तसं की पहिले कीड काढायला जायचं की दुखणार, भीती वाटते. मग कीड काढण्यापेक्षा दातच काढून टाकूयात का, दात वाचवायचा का कीड काढायची, हा प्रश्न आल्यावर काय करायचं? हो हो हो. आधी काय असायचं, एखादा दात किडला तो भयंकर दुखायचा, दुखल्यावरती मग माणसाला सहन व्हायचं नाही, मग तो काढून टाकायचा लागायचा. पण तो काढल्यानंतर काय व्हायचं, तो दात एकदा आपल्याला वापरता येत नाही परत जेवणामध्ये आणि तो दात कायमस्वरूपी निघून जातो. मग त्याकरता उत्तर काय, तर तो दात वाचवून काय करता येतं का, फक्त ते कीड काढता येते का, कारण ते कीडमुळे दुखतंय आपल्याला, दात दुखत नसतो आपल्याला. तर ती कीड काढण्यासाठी एक माध्यम आहे आणि ते माध्यम म्हणजे रूट कॅनल उपचार. पूर्वी हे उपचार नव्हते का? मग पूर्वी हे उपचार होते पण त्याच्या जो ऍडव्हान्समेंट्स आहेत ते नव्हते. विकसित होत गेलं. येस येस, इट गॉट इव्हॉल्व्ड आउट. तो इव्होल्युशन मध्ये रूट कॅनल पेनलेस झाले, त्याचे नवीन शस्त्रक्रिया आले आणि त्यामुळे दाताच्या दुखण्याचं जे प्रमाण आहे ते खूप कमी होत गेलं. पण म्हणजे डॉक्टर तुमचं असं म्हणणं आहे की दात काढायकडे तुम्ही जाऊ नका? नाही 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 नाही, दात अगदी नाईलाज झाला, खूपच थोडा राहिलाय तरच काढा. अखंड दात असेल आणि किडलेला असेल तो कृपया तुम्ही वाचवा, त्याला आयुष्य द्या पुढचे 10 ते 15 वर्ष, कारण की तोच दात तुम्हाला पुढे खाण्यासाठी मदत करेल आणि म्हातारपणी आपल्याला सर्व्हिस देईल. खरंय खरंय. आणि डॉक्टर खाण्यावरच तर सगळं पचन सुद्धा अवलंबून, दात जर चांगले नसतील तर पचनावरही आपल्या तोंडामध्ये आपण जेव्हा घास घेतो ते आपल्या सलावा म्हणजे थुंकी बरोबर मिश्रण होतं आणि मिश्रण आपण जेव्हा 32 वेळा चावतो तो घास आपल्या पोटामध्ये जाऊन डायजेशन होऊन आपल्याला त्या जेवणाचा आहाराचा लाभ घेता येतो. आता आपण रूट कॅनॉल हा शब्द तुम्ही वापरलात, तर दात दुखीच्या किंवा दाताच्या किडीच्या नेमक्या कोणत्या टप्प्यावर डॉक्टर हा निर्णय घेतात की आता ही नुसती कीड काढून चालणार नाहीये, तर आता रूट कॅनॉलची गरज आहे? आता मी सांगितल्याप्रमाणे दातात 3 थर असतात. वरचा हार्ड थर असतो इनेमल, व्हाईट थर, त्या आतमध्ये डेंटिन असतो, हा दुसरा थर. आणि जेव्हा ती कीड दाढेच्या 3ऱ्या थरामध्ये म्हणजे नशेमध्ये जाते, तो नस म्हणजे वेदनादायक पार्ट असतो दाताचा, म्हणजे हृदय दाताचा, बरोबर, ज्याच्यामध्ये दातात जीव असतो. ती कीड जेव्हा दाताच्या आत जाते खोलपर्यंत तेव्हा दुखायला लागतो आणि तो एक सिम्पटम आहे दुखण्याचा की आता ह्याला रूट कॅनल लागणार. म्हणजे ते 3ऱ्या थरापर्यंत पोहोचलंय. करेक्ट. तुम्हाला कसं कळतं? एक तर दाताच्या वेदना जेव्हा पेशंट घेऊन येतो रुग्ण म्हणून तेव्हा एक कळतं आणि दुसरं म्हणजे एक्सरे मध्ये कळतं. ओके. एक्सरे मध्ये ते 3 थर दिसतात किडलेले. तो असतो ब्लॅक पार्ट. तो ब्लॅक पार्ट जेव्हा वरून खाली जातो तो दिसतो की हा पूर्ण खाली गेलेला आहे आणि नशेमध्ये आज संक्रमण होऊन खाली पर्यंत दिसतंय, तेव्हा आपल्याला समजतं की तो दात रूट कॅनलचा ह्याचा आहे. ओके ओके ओके. मग तिथेही तुम्हाला तंत्रज्ञानाचा फायदा हो 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 हो. एक तर पेशंटचं सांगणं आणि एक्सरेचा मशीन मधनं आलेलं डायग्नोसिस हे आम्ही मॅच करून आम्ही सांगतो की रूट कॅनल लागणार. पेशंटच्या दुखण्याची इंटेन्सिटी किती आहे हे पण त्याला महत्व आहे? हो हो हो. इंटेन्सिटी आणि कळ लागणे हे 2 गोष्टी वेगळ्या असतात. बर. कधी कधी आपण जेव्हा फक्त पाणी पितो तेव्हा कळ लागते आणि निघून जाते, म्हणजे असं संवेदनशील होतो तो भाग, हो एकदम सहन होत नाही, सेन्सिटिव्ह होतो तो भाग वेगळा. पण एखादी गोष्ट आपण खाल्ली आणि दुखत राहते आणि ते कमी होत नाही, ह्याचा अर्थ काहीतरी आत खोल गेलेला आहे, आपण ते बघितलं नाहीये. मग त्यावेळेस आपण डॉक्टरांशी भेटून कन्सल्टेशन घेऊन नक्की झालंय काय, मला दुखणं का कमी होत नाहीये हे बघायला पाहिजे. आणि दातावरती दुखणं कमी करण्याकरता गोळ्या नसतात. गोळी ही कृपया तुम्ही दातात दुखण्याकरता घेऊ नका, टेम्पररी सोल्युशन येते, परमनंट नाहीये.
अगदी खरंय, अगदी खरंय. तेवढ्यापुरती वेदना कमी होतात. ती गोळी संपली की वेदना परत चालू होतात. मग त्याकरता परमनंट सोल्युशन हे डॉक्टरांकडनं तज्ञाकडनं तुम्ही घेतलं तर तुम्हाला त्याचा खूप प्रभावी असर पडेल. अगदी खरं. खूप महत्त्वाची माहिती डॉक्टर तुम्ही देताय. प्रेक्षक हो, आपल्याला लक्षात येते की डॉक्टरांनी सांगितलंय कितीही कीड लागलेली असेल तरी दात काढून टाकण्याकडे तुम्ही जाऊ नका, तर दात वाचवणं हे फार महत्त्वाचं आहे. आपण ही चर्चा करणारच आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. मराठी साहित्यावर आधारित कार्यक्रम वाचू आनंदे तो चालल्याखेरीज काही वाट्याला येतच नाही आणि जे हवंसं वाटतं ते या वाटेवर मिळेल असा मनात दृढ विश्वास. लग्न करून दिलं तेव्हा सुद्धा तणतणून पाहिलं की मला अमुक करायचंय तमुक करायचंय. सगळ्याच गोष्टी काही एकदम शक्य होत नाही. वाचू आनंदे सोमवार आणि मंगळवार रात्री 8:30 पुनःप्रसारण बुधवार आणि गुरुवार रात्री 10 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. सखी सह्याद्री दर मंगळवार आणि गुरुवार दुपारी 12 वाजता. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. डॉक्टर, तुम्ही फार महत्त्वाची माहिती दिलीत की नुसतं सेन्सिटिव्ह दात असणं आणि कीड लागून दुखणं याच्यात काय फरक आहे, आणि नुसतं पेन किलर्स घेऊन ते दुखणं तात्पुरतं तुम्ही थांबवू शकता, पण ती कीड काढल्याशिवाय परमनंटली त्याचं दुखणं थांबणार नाही. खरंय. आता मला एक सांगा की रूट कॅनॉल या शब्दाचा अर्थ काय? तुम्ही वारंवार हा शब्द वापरताय, आणि रूट कॅनॉलची प्रक्रिया ही नेमकी काय असते? ठीक आहे. रूट कॅनॉल हे एक शस्त्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये आपण दाताला भूल देतो. भूल दिल्यामुळं ॲनेस्थेशिया असल्यामुळे तो पूर्ण भाग बधीर होतो. बधीर असल्यामुळं दाताला काही कळत नाही आपण कुठली प्रक्रिया करतोय. ती साधारणतः 1.5 ते 2 तासाची असते भूलची प्रक्रिया. त्यामध्ये आपण काय करतो, जिथं कीड लागली असती त्या दात आपण त्याला होल मारतो वरून मशीननी, ती कीड काढतो. मग आत जातो डेंटिनमध्ये, तिथली पण कीड काढतो. आणि तिसरा थर म्हणजे नस, म्हणजे वरून खालीपर्यंत जातो नशेपर्यंत. नशेला कीड लागलेली असती ना, ती आपण पहिली चालू करतो काढायला हळूहळू, म्हणजे आपली आतली नस काढतो पूर्ण. त्याला म्हणतात रूट कॅनल. आता रूट आणि कॅनल ह्याचा अर्थ असा असतो की खालच्या रूट्समध्ये एक कॅनल असतो आणि कॅनलच्या आतमध्ये नस असते. म्हणून त्याला रूट कॅनल म्हणतात. म्हणजे दाढेचा जीव असतो तो रूट कॅनलच्या आतमध्ये नस असतो त्याच्यात असतो, म्हणजे ते हिरडीच्या खाली असते. आणि हिरडीच्या खाली आता आपण जेव्हा ती नसला काढायचा प्रयत्न करतो तेव्हा आपण दाताचं एक प्रॉपर माप घेतला जातो. त्याला म्हणतात ॲपेक्स लोकेशन. म्हणजे दाताच्या तोंडापासून ते दाताच्या मुळाच्या टोकापर्यंतचे अंतर किती आहे हे मोजलं जातं. हे कॅलिब्रेशन खूप महत्वाचं असतं, कारण की हे ठरवतं की कामाची ॲक्युरेसी किती असते. ते केल्यानंतर त्या लिमिटपर्यंत आपण जायला पाहिजे. तिथपर्यंत नस साफ केली तरच आखी नस पूर्ण साफ होते. नस साफ झाली म्हणजे आतली जंतू आतली बाहेर येतात, बॅक्टेरियाज. त्यानंतर दाताच्या आतमध्ये आपण काय रसायने टाकून डिसइन्फेक्शन करतो, जेणेकरून जे काय बॅक्टेरिया आत राहिले असतील ते पूर्ण स्वच्छ होते. निर्जंतुकीकरण करणं त्याला म्हणतात. ते केल्यानंतर आपण त्याला आतमध्ये पोकळ होतं पूर्ण, मग पोकळ जागा ठेवता येत नाही अशीच. म्हणून त्यामध्ये असा काहीतरी भाग भरला पाहिजे तो दातामध्ये गेल्यावरती कुठलाही अवयवाशी संपर्क आल्यावरती काही त्रास नाही व्हायला पाहिजे. त्याला म्हणतात इनट मटेरियल. इनट त्याला म्हणतात गट्टा परचा. तर ते एक आत टाकतो आपण रूट कॅनलमध्ये, भरलं जातं, आणि त्यावरती मग आपण फिलिंग करून दाताला वरनं फिलिंग करून कॅप टाकतो. ही सगळी प्रोसेस आहे रूट कॅनल मध्ये येते. फारच वाटते गुंतागुंतीची. पण जेव्हा ती वेदना विरहित केली जाते मला असं वाटतं त्यावेळेला ती पेशंटला सुखकारक वाटत असते. आपण जेव्हा बधीर करतो ना तेव्हा पहिलं सिम्पटम असतं की पेशंटला ओठांना असे मुंग्या येतात. मुंग्या येणं म्हणजे पहिलं साईन आहे की तुम्हाला भूल चढलेली आहे. तुम्ही अजिबात घाबरायची गरज नाही. वा वा, अगदी खरं आहे. त्यामुळे ते वेदना विरहित होतं.
पण मग आता तुम्ही तुमच्या ओळखीमध्येही मी मगाशी सांगितलं की तुम्ही मायक्रो रूट कॅनॉल तज्ज्ञ आहात. आता साधं रूट कॅनॉल हे तुम्ही प्रक्रिया आता सांगितली आणि मग मायक्रो रूट कॅनॉल याच्यात नेमका काय फरक आहे आम्हाला सांगू शकाल? साधं रूट कॅनॉल म्हणजे काय असतं की आपण आपल्या डोळ्यांनी दाताला जेव्हा आपण वरनं होल मारतो कीड काढण्यासाठी, त्यानंतर आपण आपल्या डोळ्यांनी बघतो की आतमध्ये काय नक्की आहे, पण त्यामध्ये आतली दृष्टी आपल्याला समजत नसते आणि त्यात लाईट नसते. सेकंड थिंग असते की दाताची नस म्हणजे अक्षरशः डोक्याच्या केसाप्रमाणे इतके नाजूक असते, बारीक नाजूक असते, तर ती त्यात दिसत नाही. तसंच आपण रेग्युलर रूट कॅनल केलं तर ते टिकतं, पण काही काळ पण टिकतं, 3 वर्ष म्हणा 4 वर्ष म्हणा, त्यानंतर परत ते दुखायला लागतं. कारण आपल्याला त्यामध्ये जे काम केलेलं आहे हे न दिसल्यामुळं आपल्याला ते पूर्णपणे बाहेर काढता येत नाही नस, तेव्हा बॅक्टेरिया आत राहण्याची शक्यता असते. हे कमी होण्याकरता आपण एक तंत्रज्ञान आणलेलं आहे, त्याचा अर्थ आहे मायक्रोस्कोप. तर मायक्रोस्कोप काय करतं, हे एक एंडोस्कोप सारखे मशीन असते, आपण जे डोळ्यामध्ये वापरतो, दुर्बीण, दंत दुर्बीण. मायक्रोस्कोप म्हणजे दंत दुर्बीण. हा, तर दंत दुर्बीण काय करतं, आपल्याला ती जी गोष्ट आहे दात, त्या दाताला 10 पटीने मॅग्निफाय करतं, मोठं करून दाखवतं. तो फील्ड मोठा होतो, मग आपल्याला परफेक्ट दिसतं की कुठं कीड लागलेली आहे. दृष्टी वाढते, दृष्टी वाढल्यामुळं आपल्याला त्यामध्ये आत जाऊन बघता येतं, आतपर्यंत दुर्बिणीच्या साह्याने. आपण हलत नाही, दुर्बीण आपल्याकडे वरती आणते ते. तर ते मॅग्निफाय करतं 10 पट. म्हणजे दात छोटा असतो तो मोठा दिसतो 10 पटीने. बरोबर. मग त्याच्यामुळे काय होतं, मायक्रोस्कोपनी आपल्याला ते एनहान्समेंट मिळते. खरं, मोठं दिसल्यामुळं आतमध्ये प्रॉपर कळतं की काय चाललं. त्यामुळे जिथे कुठं राहिलं असेल एखादी कीड बारीक सारीक, ती पण आपल्याला त्या मायक्रोस्कोपच्या मुळे काढता येते. म्हणजे त्याला म्हणतो आपण की त्या कामातली जी ॲक्युरसी आहे ती वाढते. येस, ॲक्युरसी वाढते. वी गेट प्रिसिजन, वी गेट व्हिजिबिलिटी अँड वी गेट कम्फर्ट. जे मायक्रो रूट कॅनॉल आता तुम्ही करता दुर्बीण, म्हणजे आम्ही तर खरं पोटाची शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे इंडोस्कोपीनी करतात एवढंच ऐकलं होतं, पण दाताला सुद्धा मायक्रोस्कोपनी शस्त्रक्रियाची ही केली जाते हे आत्ताच लक्षात आलं. आणि आता मला सांगा की डॉक्टरांसाठी आणि रुग्णांसाठी या मायक्रोस्कोपिक दंत चिकित्सेचा म्हणजे रूट कॅनॉलचा काय फायदा होतो? सर्वप्रथम मी सांगतो की रुग्णासाठी काय फायदा होईल, कारण तो आमच्यासाठी महत्वाचा आहे. जेव्हा रुग्ण येतो दात किडून, त्यावेळेस दाताची जी वयोमर्यादा असते ती कमी झाली असते. बरोबर. तर ती वयोमर्यादा वाढवण्याकरता मायक्रोस्कोप काय करतं, दाताला मोठं केल्यामुळं, कीड निघून गेल्यामुळं त्याला आतमध्ये ट्रीटमेंट करताना त्याची ॲक्युरसी वाढल्यामुळं फिलिंग केल्यावरती ती सर्व ठिकाणी पसरून बसते, हे दिसतं आम्हाला. दुसरी गोष्ट, वारंवार हेलपाटे जे लागत होते, 1 सिटिंग 2 सिटिंग 3 सिटिंग 4 सिटिंग, मल्टिपल सिटिंग्स, बरोबर, हे मल्टिपल सिटिंग काय लागायचे, तेव्हा मायक्रोस्कोप नसल्यामुळे कळत नव्हतं की किती निघतंय. बरोबर. मग सारखं दुखत राहायचं ते आठवड्याला, ते बघत राहायला लागायचं, हो, चेक करत राहायला लागायचं निघाले का नाही निघाले का असं. तर ते मायक्रोस्कोप आतमध्ये असल्यामुळे आपल्याला लगेच दिसतं की तिथं किती निघाले किती नाही निघाले. सो वी कॅन रेक्टिफाय थिंग्स अँड अगेन क्लीन द एंटायर सिस्टीम. आणि मग आपण त्याला एका सिटिंगमध्येच पूर्ण न साफ करून मायक्रोस्कोपच्या साह्याने त्याला जे कार्य करून आपल्याला त्याला रूट कॅनॉल संपवता येतं. म्हणजे डॉक्टरांकडे जाण्याच्या फेऱ्या रुग्णाच्या वाचतात. हो हो हो, फेऱ्या वाचतात. एका सिटिंगमध्ये काम होतं, वेदना विरहित काम होतं. आणि दुसरी गोष्ट, डॉक्टरांना फायदा असा होतो की रुग्णांना एक चांगलं स्टेबिलिटी अँड लायबिलिटी विथ ड्युरेबल वर्क हे पेशंटला देता येतं. म्हणजे त्यांचं जे दुखणं असतं त्या भीतीने जे थांबतात, येत नाही, मला दुखते सर मला नाही करायचं ते, तर ते आपल्याला आश्वासन देता येतं की तुम्हाला ते दुखणार नाही. तुम्ही मायक्रोस्कोप अंतर्गत रूट कॅनॉल करून घ्या, तुम्हाला खूप वेगळा अनुभव होईल आणि खूप चांगला अनुभव होईल. अगदी खरं. आणि ह्यात आम्हाला पण कॉन्फिडन्स वाटतो की हा आम्ही पूर्णपणे आतनं क्लीन केलेलं आहे, त्यामुळे रिइन्फेक्शन म्हणजे पुन्हा संक्रमण होत नाही. पुन्हा एकदा तेथे कीड लागण्याची शक्यता पूर्ण मावळते. पहिल्यांदा जे केलेलं असतं रूट कॅनॉल आणि मायक्रोस्कोपने केलेल्या रूट कॅनॉलमध्ये पुन्हा संक्रमण जास्ती करून होत नाही. 90% रूट कॅनॉल सक्सेस होतात. वाह, क्या बात आहे. त्याच्यामुळे काय होतं की पेशंटला ती भीती निघून जाते आणि एक आश्वासन मिळतं की मला त्रास होणार नाही आता. हे एक मानसिक हे होतं, समाधान मिळतं. अगदी खरं आहे.
आणि मी जसं म्हणलं की दातदुखीची ट्रीटमेंट करायला जाताना रुग्ण आधीच घाबरलेला असतो. जर त्याच्या एका सिटिंगमध्ये इतक्या योग्य पद्धतीने जर ती ट्रीटमेंट होत असेल तर तो नक्कीच पुन्हा घाबरणार नाही. अगदी. आणि त्यालाही एक हे मिळेल की आता माझा दात अजिबात दुखणार नाही, तो दात वाचलाय. अतिशय व्यवस्थित, म्हणजे योग्य ते त्यांना काम मिळतं. म्हणजे कुठलीही भीती न ठेवता, कुठलीही दाताची कीड न कमी करता पूर्णपणे त्याला काढता येतं आणि ते व्यवस्थित त्यांना उत्तर मिळतं. म्हणजे डॉक्टर आणि रुग्ण दोघांच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर, खूप फायदेशीर. हे आमूलाग्र बदल म्हणता येईल मला दंत चिकित्सामध्ये. म्हणजे दंत क्षेत्रामध्ये रूट कॅनलचा हा आमूलाग्र बदल म्हणता येईल मला. वा वा. जो आपण डेंटल मध्ये आलाय, मेडिकल मध्ये आधी होता तो आता मी डेंटल मध्ये पण चालू केला. हेच महत्वाचं आहे. अजून काही माझ्या मनामध्ये प्रश्न आहेत, पण प्रेक्षक हो, आपण डॉक्टरांकडनं मार्गदर्शन घेणारच आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद. अनवट स्वाद, लोकल ते ग्लोबल, चविष्ट खाद्यपदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा, सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक. हा पराठा सुद्धा ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. मनाला घाली साध, कशी कोठुनी चव सापडे, ओठांवरती येते दाद, जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद. अनवट स्वाद प्रसारण दर सोमवारी आणि मंगळवारी सकाळी 11:30 वाजता आणि पुनःप्रसारण दुपारी 4 वाजता, फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण, त्यामागील असणारी वास्तविकता, तसंच विविध विषयांवरील तज्ज्ञ मंडळींची मतं, फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात. प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी 12 वाजता आणि पुन्हा प्रसारण रात्री 11 वाजता, फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण चर्चा करतोय, मार्गदर्शन घेतोय डॉक्टर सौरभ दोशी यांच्याकडून. रूट कॅनॉल नेमकं कधी करायला लागतं, त्याचे नेमके काय फायदे असतात या संदर्भात. डॉक्टर, तुम्ही खूप छान माहिती दिलीत की मायक्रो रूट कॅनॉलने म्हणजे काय असतं आणि त्याचा रुग्णांसाठी आणि डॉक्टरांसाठी काय फायदा होतो. मग हे तंत्रज्ञान नेमकं कुठे विकसित झालं आणि किती वर्षापूर्वी झालं याची आम्हाला माहिती द्या ना. रूट कॅनॉल हे 20व्या शतकापासून प्रेरित आहे, पण 21व्या शतकामध्ये 1990 पासून त्यांची पूर्ण ख्याती पुढे आहे. तर मायक्रोस्कोप अंतर्गत रूट कॅनॉल ह्याची स्थापना झाली जर्मनीमध्ये आणि अमेरिकेमध्ये. बर बर बर. तिथून ती पद्धत चालू झाली. ओके. आणि ती पद्धत हळूहळू आता भारतामध्येही आलेली आहे. अनेक स्टेट्स आहेत, दिल्ली आहे, चेन्नई आहे, गुजरात आहे, महाराष्ट्रही आहे. ह्या स्टेट्समध्ये ते मायक्रोस्कोप अंतर्गत रूट कॅनॉल करतात. वा वा. म्हणजे भारतात आणि भारताबाहेर आणि महाराष्ट्रात हो आता त्याचा हळूहळू विकास चांगला होत आहे, विकसित होत आहे ती गोष्ट. पण मग याच्यामध्ये जसं आपण मगाशी म्हटलं की या करताना ट्रीटमेंट करताना आपण जर असं म्हटलं की स्त्री आणि पुरुष यांचा विचार केला तर त्याचं प्रमाण किती असतं. म्हणजे दंत कीड, दातातली कीड ही त्यानुसार काही बदलते का. आणि दुसरं, एखादी जर गर्भवती स्त्री असेल तर तिच्या बाबतीत तुम्हाला ही ट्रीटमेंट कशी करता येते, कारण तो कालावधी बऱ्यापैकी असतो आणि नंतरही ती जर जेव्हा बाळाला फीड करत असेल त्यावेळेला तिला ते करता येत नाही. मग अशा बाबतीत तुम्ही काय सोल्युशन काढता. साधारणतः माणूस आणि स्त्री ह्याच्यामध्ये जी कीड समान आहे ते सेम आहे, पण माणसामध्ये जास्त सापडतं, पुरुषांमध्ये जास्ती आहे. येस, त्यामुळे जास्त सापडतं. आणि नंतर गर्भवती स्त्रिया ज्या असतात त्यांना 3 ट्रायमेस्टर शक्यतो दाताचा कुठलाही उपचार करू नये असं सांगतात. कारण दाताच्या उपचारामध्ये खूप त्रास होतो आणि त्यांना कोणत्याही वेदनाशामक गोळी खाण्यास मनाई असते. बरोबर. अशा ह्याच्यामध्ये आपण काय करतो की त्या स्त्रीला किंवा त्या गर्भवती व्यक्तीला आपण भूल देतो. त्या भुलेमध्ये त्यांना पूर्ण बधीर करतो, दाताला बधीर करतो, पूर्ण बॉडी नाही. त्यानंतर आपण दाताला होन मारतो, पण दाताला आपण एकही एक्सरे काढत नाही. कारण त्यावेळेला जी क्ष किरणं वापरली जातात ते घातक असतात. पण त्यामध्ये बदल घडलेला आहे. बर बर. तो बदल असा घडलेला आहे की आधी काय व्हायचं की आधी एक्सरे धुवायला लागायचे. इट वॉज ट्रॅडिशनल मेथड. आता आहे डिजिटल एक्सरेज. डिजिटल एक्सरेज. बरोबर. डिजिटल एक्सरे मध्ये काय होतं
तो क्ष किरण खूप अल्प असतो. बर बर. अगदी दाता एवढाच. ओ बर. त्याचा शरीरामध्ये समावेश अजिबात होत नाही. दातावरती तो पडतो आणि त्या एक्सरेच्या सेन्सरवर जाऊन डायरेक्ट कॉम्प्युटरवरती विदिन 2 सेकंड्स दिसतो. ओ हो बर. त्यामुळे आपल्याला धुणे हा प्रकार लागतच नाही आणि एका सेकंदामध्ये टी व्हीवरती दिसल्यामुळं दाताची कीड आतपर्यंत कशी पोचली आहे, दाताची आंतररचना कशी आहे ही समजते. आणि ते समजल्यावरती आपण दातामध्ये ॲपेक्स लोकेटर फ्रॉम जपान हे एक मशीन आहे. जॅपनीज टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे की दाताचे बारीक ही गोष्टी त्यात दिसतात. बर. काय नाव सांगितलं तुम्ही त्या टेक्नॉलॉजी? जे मोरिटा, जे फॉर जपान. ओके. जे मोरिटा इज अ डिस्टिंग्विश्ड कंपनी फ्रॉम जपान. ते दाताची उंची मोजण्याचं मशीन काम करतं. त्याला म्हणतात ॲपेक्स लोकेटर. ॲपेक्स लोकेटर. करेक्ट. तर ॲपेक्स लोकेटरने आपण जेव्हा काम करतो अशा ह्यामध्ये तर ती नस पूर्ण निघते, पूर्ण क्लीन करता येते आणि आपण माप घेतल्यामुळं आपण मिलीमीटर पुढे किंवा मिलीमीटर मागे जात नाही. तर तो ॲक्युरसी मिळाल्यामुळे पेशंटला दुखतच नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा स्थितीमध्ये आपण फिलिंग करताना सिमेंट वापरतच नाही. बर. मग आपण वापरतो असा पदार्थ जो असतो बोन फिलर. बोन फिलर. हा. त्यावरती मी पुस्तक लिहिलंय, रूट कॅनल फिलिंग मटेरियल्स. बर बर. मी पूर्वी ते सिमेंट भरायचं. करेक्ट. तर सिमेंटच्या जागी आपण भरतो बायो सिरॅमिक फिलर. बायो सिरॅमिक फिलर किंवा सिलर म्हणतात. ओके. तर ते आपण दाताच्या आत फ्लो करतो आणि त्यामध्ये आपण ते भरून टाकतो, जेणेकरून ते पुढे कॅल्शियमच्या रूपांतरात त्याचं कन्वर्ट होतं आणि मग हाडामध्ये त्याचा अँकर चांगला होतो आणि त्याला चांगलं लाईफ मिळते. आणि वरनं भरताना सिमेंट परत चांदी नाही भरत, आपण भरतो फायबर किंवा कॉन्क्रीट. हे 2 पदार्थ जेव्हा येतात तेव्हा ते फिलिंग तुटत नाही. आपण कधी म्हणतो सिमेंट निघून जातं किंवा त्या सिमेंटच्या वजनामुळे कडेच्या दाताला पण फ्रॅक्चर व्हायची शक्यता निर्माण होते. अगदी अगदी. तर हे सगळं ह्या मटेरियल सायन्सनी खूप कमी करता येतं. बर बर. आणि ताकद येते. हाडामधली पायातली ताकद पण महत्वाची, वरची पण महत्वाची, अशी दोन्ही ताकद समावेश आली की दात चांगला टिकतो. बरोबर बरोबर. आणि लिकेज होत नाही. हे आपण त्यामध्ये मॉडिफिकेशन करतो रूट कॅनलमध्ये आणि मग गर्भवती स्त्रियांना खूप चांगलं काम करून देतात आपल्याला. त्यामुळे ती अँटीबायोटिक म्हणून काम करतं, पेन किलर म्हणून काम करतं आणि दाताची किडी निघून जाते. सो ऑल इन वन आपल्याला ते कसं काम करता येतं हे महत्वाचं. हा केवढा मोठा दिलासा गर्भवती स्त्रियांसाठी आहे असं. हो हो आहे. माझे अनुभव खूप आहेत आमच्या इथे. अगदीच. म्हणजे दात वाचणं हे महत्वाचं, खलास होण्यापेक्षा किंवा नष्ट होण्यापेक्षा. आणि हे जर नाही केलं ना तर त्यांना खूप त्रास होतो, गोळ्या पण खाता येत नाहीत, काहीच करता येत. एखाद्या व्यक्तीला एकच नस असते आणि एखाद्याला 4-5 असू शकतात. हो हो. ही एक आश्चर्यकारक माहिती आहे. आणि तुम्ही म्हणलात तसं की मायक्रोस्कोप अंडर बघितल्याने तुम्हाला ते सगळं नीट दिसतं. हो हो. नाहीतर मग अवघड आहे. नुसतं डोळ्याने बघितलं ना तर 20% आपल्याला दिसतं, नुसतं डोळ्याने बघितलं तर. आणि मायक्रोस्कोपने बघितलं तर 85% दिसतं. कारण की त्या मायक्रोस्कोप मध्ये लाईट पण असते आणि भिंगही असतात. भिंग असल्यामुळे मोठं झाल्यामुळं नस किती आहे ते पण दिसतं. आता एक नस आहे, 6 नस आहेत. माझ्या रेकॉर्ड आहेत. एकाकडे तर 7 नस सापडल्या मला. ती होती दाढ खालची, 7 नसांची दाढ होती. तर ती 7 नसा साफ नसे केल्या ना तर खूप दुखतं. त्यामुळे वर्ण काय आहे त्यापेक्षा खालती पायामध्ये काय आहे हे रूट कॅनलचं तंत्रज्ञान आहे. आणि खाली ते दुखतं कारण की तिथं नीट क्लीन होत नाही. वरनं कॅप लावली तरी काही फरक पडत नाही आणि खालीच नीट क्लीन नाही केली असं होतं. ते खालचा पायात जर तशीच कीड राहिली तर वरचं काय करतात. त्यामुळे कॅप बसवली तर लोक म्हणतात की सूज आली, पण कॅपवर सूज नसते ती. खालच्या पायामध्ये नीट क्लीन न केल्यामुळं सूज असते ती. आणि मग घाईघाईत ती कॅप बसवली जाते. येस. आणि मग परत 6 महिन्यांनी वर्षांनी परत सूज तयार होते. बिकॉज दॅट इज अ रूट कॅनल फेलियर. बरोबर. पण मग याच्यामध्ये डॉक्टरांनी सुद्धा खूप बारकाईने उपचार करणं. हो खूप महत्त्वाचं. त्यामध्ये डायग्नोसिस, तुमचे स्किल्स, तुमचं पॅशन, कौशल्य तुमचं आणि परसिस्टन्स, अगदी ह्या 4 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. म्हणजे तुमची तळमळ असली पाहिजे दाताला असं काम करायचे की त्याला परत आपली गरज नाही पडली पाहिजे. वा. अगदी खरं आहे. तुम्ही त्याला वाचवण्याचे 100% प्रयत्न कराल. करेक्ट दिलं पाहिजेत. प्रेक्षक हो, आपल्याला खूप नवीन माहिती मिळते, त्याबरोबर आपल्या मनातल्या अनेक प्रश्नांनाही उत्तरं मिळत आहेत. आपण ही चर्चा पुढे चालूच ठेवणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती.
रुचिरा. प्रसारण बुधवार ते शुक्रवार सकाळी 11:30 वाजता आणि पुनःप्रसारण दुपारी 4 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. शब्द स्वरांचे बनती गाणे साजन आनंद तराणे रसिकांची ही जुळते नाते घडते जेव्हा सुरेल गाणे कसे हे घडते मनात येते भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी. सुरेल गाण्यांच्या गमतीदार गोष्टी दर गुरुवार आणि शुक्रवार सायंकाळी 7:30 वाजता आणि शनिवार दुपारी 1:30 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय की रूट कॅनॉल ट्रीटमेंट म्हणजे नेमकं काय असतं, तिचे फायदे काय आणि ती अयशस्वी होण्यामागची पण नेमकी कारणं काय असू शकतात. आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर सौरभ दोशी. डॉक्टर, रूट कॅनॉल कशामुळे फेल होतं याचं तुम्ही अगदी आम्हाला विस्तृतपणे उत्तर दिलं. आता आपण जेव्हा मायक्रोस्कोप याचा विचार केला, या तंत्रज्ञानाचा विचार केला, पण तुमच्या मगाशी बोलण्यामध्ये रबर डॅम हा पण एक शब्द आला होता. हे नेमकं काय आहे? रबर डॅम म्हणजे काय, या शब्दाचा अर्थ आणि ते कशासाठी उपयोगी पडतं? आधीच्या काळामध्ये किंवा आताच्या काळामध्ये आपण जेव्हा फिलिंग करतो तर आपल्याला फिलिंग करत असताना आपण ड्रिल मशीन वापरून ते फिलिंग करतो. त्यातलं पाणी आपल्या तोंडामध्ये पडतं. डॉक्टर काय म्हणतात, थुका. अतिशय घाण चव असते. हां, मग आपण उठतो आणि परत झोपतो. तर ते न होण्याकरता रबर एक मटेरियल आहे आणि त्याचे एक शीट असतं. तर ते आपण आता तोंडावरती असं लावतो आणि जो दातावरती आपण काम करणार आहोत त्या दाताच्या वरती एक होल मारून तिथनं आतनं पास करून त्याला आपण आयसोलेट करतो. त्या दाताला एका दातालाच आपण करतो आयसोलेट. त्याच्या खालती बाकीचे दात असतात, आपली जीभ असते आणि आपला गाल असतो. ओके, ते रबर मटेरियल असतं म्हणून त्याला रबर. हे मटेरियल रबर असतं आणि ते असं ओढलं की ते रबर सारखं ओढलं जातं, म्हणून ते रबर मटेरियल असतं. आणि ते रबर डॅम म्हणजे काय, इट इज अ डॅम म्हणून त्याला नाव दिलंय. डॅम म्हणजे काय, एक असा पदार्थ जो त्या पदार्थाच्या वरती काय आणून येणार नाही, खालून. म्हणून आपण दाताच्या वरनं पास केलं त्या विशिष्ट जे आपण काम करणार आहोत त्या खालती थुंकी, रक्त हे सगळं आतच राहतं आणि त्यावरती आपण काम करू शकतो. ओके, लाईक अ बांधकाम, लाईक अ बांध. आणि मग ह्याच्यावरती काम केल्यामुळं आपण जे काय काम करतो हे पाणी आमच्याकडे सक्शन असतं. त्या सक्शन डायरेक्ट त्या पाण्यामधनं ओढून बाहेर घेतं. हा, म्हणजे ते खाली जे रक्त बिक्त असेल सगळं ओढून ते सगळं ओढून घेतं. थुंकायची गरज पडत नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, रूट कॅनल मध्ये तर हा खूप जास्त वापरला जातो, कारण आपण जे रसायने सोडतो किंवा शार्प इन्स्ट्रुमेंट असतात, फायलिंग असतात आपली, बरोबर, तर फायलिंग मटेरियल कधी कधी घशात जाऊ शकतं, कधी पोटात जाऊ शकतं. तर केमिकल जेव्हा पोटात गेले तर खूप आग होते आतमध्ये. तर ते न होण्यासाठी हे रबर डॅम ॲज अ प्रिकॉशनरी पण लावतो, जेणेकरून थुंकायला लागत नाही, पोटात काय जात नाही आणि आपण सेफ राहतो. त्यामुळे रबर डॅम ही संकल्पना पेशंटसाठी अतिशय सुखरूप आहे. खरंच. आणि वारंवार थुंकायला लागल्यामुळे पेशंट एकदम कम्फर्टेबल रिलॅक्स्ड असतो आणि काय चाललंय कळत नाही. हे फार महत्वाचं आहे, काहीच कळत नाही काय चाललंय ते. आणि ह्याच्यामुळे काय होतं, माणूस कधी कधी खुर्चीवरही झोपतो. इतकं शांतपणे दंतचिकित्सा चाललेली आहे. हो, हे एक ऍडव्हान्समेंट आहे रबर डॅम नावाच्या गोष्टींनी, जेणेकरून खूप गोष्टी बदल पडलेला आहे. अगदी खरं आहे. लाईक अ प्रोटेक्टर. करेक्ट. जो काम दात करणार आहे त्याला आपण ते टाकतो, त्याला क्लॅम्प लावतो तिथं राहू म्हणून, हलू नये म्हणून, आणि मग वरनं आपण त्याला काम करतो. वा, सुंदर. आणि ह्याच्यामुळे काय होतं, इकडचं तिकडची जे काय घाण आहे ते पण दाताच्या जात नाही आणि त्यामध्ये रिइन्फेक्शन होत नाही आणि इतर दात पण वाचतात. हो, असं मला वाटतं. तिथे हात पण लागत नाही, तिथे हातही लागत. करेक्ट. आणि आता जसं आपण बघितलं की मायक्रोस्कोपचा वापर, रबर डॅमचा वापर, तसंच लेझरचा वापरही केला जातो. अगदी. आता लेझरचा वापर दाताच्या चिकित्सेमध्ये कधीपासून केला गेला किंवा नेमका कुठे केला जातो? आपण पाहिलं की रूट कॅनल अंतर्गामध्ये आपण काय करतो, आपण नस साफ करतो पूर्ण, बरोबर. आणि नस साफ केल्यावरती आपण काही रसायने वापरतो त्याला निर्जंतुकीकरण, बरोबर. पण ह्याच्यानंतर लेझर
एक अशी मशीन आहे जी मशीन त्या कॅनलच्या आत जाते, अगदी पायाच्या टोकापर्यंत. आणि त्या लेझरमधनं आपण एक बीम टाकतो, लेझर बीम. लेझर बीम. आणि ती लेझर बीमची शक्ती एवढी जास्त असते की ती 10 टाइम्स जास्ती निर्जंतुकीकरण करते आतल्या भागामध्ये. आणि ती हळूहळू आपण मोशन घेऊन घेऊन वर काढतो लेझर बीम. त्या लेझर बीमच्या प्रदीर्घ इंटेन्सिटीमुळे आतली पूर्ण नस आणि बॅक्टेरिया डेड होतात. काही असे जंतू आहेत किंवा बॅक्टेरिया आहेत ज्यांना तुम्ही पाणी दिलं नाही, खाद्य दिलं नाही तरी जगतात. त्याला म्हणतात अनएरोबिक बॅक्टेरिया. अनएरोबिक बॅक्टेरिया. ते जर राहिले असतील तर त्यांनी रिइन्फेक्शन होतं. खरंय. तर ते पण राहू नयेत म्हणून आपण लेझर मशीन त्यामध्ये वापरतो, जेणेकरून ते अनएरोबिक बॅक्टेरिया पण त्यातले नाश होईल त्यांचा आणि ते पण त्यात राहणार नाहीत. तर लेझर डिसइन्फेक्शन इज वन ऑफ द बिगेस्ट कल्चर्ड इव्होल्युशन झालेलं आहे इन डिसइन्फेक्शन. आधी केलेलं जे निर्जंतुकीकरण असतं ते औषधाद्वारे असतं का? हा, केमिकल असतं ते. सोडियम हायपोक्लोराइड म्हणून असतं ना. सोडियम हायपो हे केमिकल असतं. हे वापरतात, हे अजूनही वापरतात, पण ऍडजंट म्हणून आहे. दिस इज ऍडजंट. इट इज नॉट की हे वापरच पाहिजे, पण दिस इज टू बी युज्ड व्हेरी इफेक्टिव्हली. वापरावं असे एक ऍडवाइस आहेत. बरोबर. डायोड लेझर आहे ते. तुम्ही म्हणजे लेझरचा फायदा तर सांगितलाच, कारण परत एकदा रुग्णाला न येण्यासाठी डॉक्टरकडे त्याचा फायदा होतो. म्हणजे त्याच्या खेपा वाचतात. हे सगळे प्रोसेस 1 सिटिंगमध्ये पण होऊ शकते. आता माझ्या 10 वर्ष होऊन गेल्यामुळं लेझरचा वापर कसा करायचा, मायक्रोस्कोपचा वापर कसा करायचा, रबर डॅम कसा वापरायचा, टेक्निकल स्किल्स कसे वापरायचे, हे सगळे स्किल्सचे पॅरामीटर्स आहेत. आणि त्यांनी तुम्हाला आनंद मिळतो की बाबा मला त्रास होत नाही, छान काम होतं ह्या गोष्टीमध्ये. आणि एकतर तो अनुभवही आहे तुमचा आणि त्यांनी वेळ पण कितीतरी वाचतोय. अगदी. मला सांगा की पूर्वी काढण्यात जाणारे एक्सरे, तुम्ही थोडासा हा भाग घेतला होता, आणि डिजिटल एक्सरे फरक तुम्ही थोडासा सांगितला, पण याचा फायदा आता परत दंतचिकित्सेमध्ये नेमका कसा होतो? पूर्वीच्या काळामध्ये काय व्हायचं किंवा आताही आपण जेव्हा एक्सरे काढायचो जुन्या काळामध्ये, तर ते एक्सरे आपण धुवायचो. कधी कधी डेव्हलपिंग आणि एक्सरे मध्ये डेव्हलपर्स असतात, ते कधी कधी एक्सरे फुल डेव्हलप करत नव्हते. देयर माइट बी सम एरर्स. मग ते काळं दिसायचं कधी कधी. तर ते काळं दिसण्यामुळं तो एक्सरे डायग्नोसिस नीट व्हायचा नाही. मग ते शिफ्ट झाले ऑन द डिजिटल एक्सरेज. मग डिजिटल एक्सरे मध्ये खूप एक्सरे निघालेत. एक छोटा एक्सरे असतो, तो दातामध्ये ठेवून आपण काढतो. एक एक्सरे असतो आपण पूर्ण तोंडाचा काढतो, त्याला म्हणतात OPG, ऑर्थो पॅन्टोमोग्राफ. ह्यामध्ये आपण 3200 दात एकदम दिसतात. डिजिटल कशासाठी वापरतात? सांधे, हिरड्यांची लेवल, दात किती राहिलेत, जबडा कसा आहे, नाकाचं वरचं कसं आहे, हे सगळं त्यामध्ये एकदम दिसतं. सगळा जबडा दिसतो अख्खा सांध्यांपर्यंत. मग ते कॉस्मेटिक याच्यामध्ये फायदा जास्त होतो, त्यामध्ये होतो. किंवा क्लिप लावण्यासाठी तो फायदा जास्त होतो. क्लिप लावण्यासाठी तो जबडा एकदम दिसतो ना, त्यामुळे किती दात शिल्लक आहेत किती नाहीत हे दिसतो. इम्प्लांटला एक फायदा होतो. अशा अनेक गोष्टींना तो ओपीचा फायदा होतो. म्हणजे एका ग्लान्स मध्ये सगळं बर्ड व्ह्यू. अगदी एका ग्लास मध्ये ओपीजी मध्ये सगळं दिसतं. कुठं कीड राहिली, कुठं नाही राहिली, कुठं दात वाकडा आहे, कुठं अक्कल दाढ वाकडी आली खाली, ते पण त्यात दिसते. त्यामुळे हा डिजिटल एक्सरे झाला परत. त्यामुळे डिजिटल एक्सरे मध्ये खूप गोष्टी नवीन आल्यात. एक आहे आपला RVG, म्हणजे मी सांगितलेला एक जे नेहमीचा एक्सरे असतो तो नेहमीचा असतो, पण आपण तोच केला डिजिटल मध्ये, तो असतो RVG. हा, तो डॉक्टरकडे असतो. त्यानंतर आलं OPG. मग लास्ट आलं CBCT, म्हणजे आपण करतो सिटी आणि MRI. त्यातला सिटी दातामध्ये पण आहे. सिटी स्कॅन दातातलं सिटी स्कॅन. हा, म्हणजे CBCT स्कॅन. तो असतो 3rd अँगल मध्ये, तो 3D मध्ये. हो, तो दात आम्ही पूर्ण फिरवतो असा, खालून वरून पर्यंत सगळं. त्यामुळे कुठला भाग आहे कुठला भाग नाही, कुठं कीड जास्त लागली, हे सगळं कळतं आपल्याला. मग हे प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन करता येतं. सो दॅट इज कॉल्ड एज डिजिटलायझेशन ऑफ डेंटिस्ट्री. खरंच म्हणजे अगदी साध्या डिजिटल एका दाताच्या एक्सरे पासून ते संपूर्ण जबड्याचा एक्सरे, आणि त्याच्यातही 3D परत सगळा, हा तिसरे प्रकार. सो एक्सरे असतो 2 डिमेन्शन. हा 3D आला की 3rd डायमेन्शन येतो. आपण तो पूर्ण पलटून बघतो तर त्यात वेगळं काहीतरी दिसतं. हा 3D मध्ये आपल्याला हे होतं. यालाही वेळ कमी लागतो का? म्हणजे हे 3D का त्यालाही थांबायला? 3D ला 15 मिनिटं, 10 ते 15 मिनिटं मॅक्स टू मॅक्स. रिझल्ट यायला पण लगेच. आणि आपल्याकडे कॉपी लागतच नाही, आपल्याला ईमेल मध्ये येतात. त्यामुळे तुमच्या व्हॉट्सअप तुझं इट्स डिजिटल, सो यू डोंट नीड टू वेट फॉर कॉपीज.
तुम्ही जरी घरी गेलात स्कॅन काढून, एखादा व्यक्ती सेंटरला गेला, सेंटरला स्कॅन काढून आला, यू कॅन गो टू युअर होम, दे विल मेल यू ऑन ईमेल आणि ते डॉक्टरला तुम्ही दाखवू शकता. डॉक्टर त्यांच्या इथं मिळतं. अंडर वन रूफ असते ही सोय? हो, काही ठिकाणी असते, काही ठिकाणी सेंटर असतात. ओके, म्हणजे त्या सिटी स्कॅनची सेंटर्स असतात. ओके, पण मला म्हणजे खूप आश्चर्य वाटतंय की इतक्या गोष्टींची तंत्रज्ञान, पुढारलेलं तंत्रज्ञान आपण या दंतचिकित्सेत वापरल्यामुळे त्याच्या ॲक्युरसीमध्ये केवढा तरी फरक झाला असेल. तुम्हाला एक सांगू गोष्ट शेवटची? हो, सांगा ना. एक खूप मोठी गोष्ट बदल घडली आपल्या दंत क्षेत्रामध्ये. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुद्धा आली आहे. क्या बात आहे. म्हणजे AI चा वापर पण होतो? येस, AI चा वापरही होतो. डॉक्टर, आपण या AI च्या वापराबद्दल बोलूच यात, पण प्रेक्षक हो, आपण तत्पूर्वी क्षणभराची विश्रांती घेऊयात. तुझे ओज चातुर्य तुझी ही धडाडी, आकाश पाठीवरी झेपवेडी, मनातील स्वप्ने साकार करता तुझ्यातील स्वत्वास येते उभारी. तुझे चांदण्यांचे आकाश हळवे तू पेलून धरतेस क्षितिजा सभाळी. तुझे चंद्र तारे उजळती मनाना तू सावित्री होतेस. स्वतः उभ्या केलेल्या उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःसाठी नवी क्षितिजे शोधणाऱ्या स्त्रियांच्या मुलाखतींवर आधारित मालिका DP म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना. प्रसारण दर शनिवारी रात्री 8:30 वाजता आणि पुनःप्रसारण दर रविवारी सकाळी 9:30 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. निसर्गाची हाक जर आपण ऐकली नाही ना, तर निसर्ग आपल्या डोक्यावरचा हात काढून घेणार. आपण नवनिर्मिती केली नाही ना, तर निसर्गाला आपल्यामध्ये काहीही रुची राहणार नाही. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर सौरभ दोशी यांच्याशी. दंतचिकित्सेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर नेमका कसा होतोय या संदर्भात. डॉक्टर, तुम्ही खूप महत्त्वाची माहिती दिलीत की एक्सरेज मधले सुद्धा प्रकार कसे आहेत आणि ते सुद्धा दंतचिकित्सेमध्ये आजकाल ॲक्युरसीसाठी कसे वापरले जातात. आता माझा पुढचा प्रश्न असा येतो की आता आपण जसं म्हटलं की AI चा वापर म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाही वापर आता यामध्ये होत चाललाय असा तुम्ही उल्लेख केलात. ते नेमकं कसं आम्हाला सांगू शकाल का? आपण जेव्हा CBCT काढतो थर्ड डिमेन्शनचं, तर ते CBCT आपण AI ला मर्ज करतो डिजिटली आणि आपण त्याची एक एक्झिक्युशन करून एक फाईल तयार करतो. त्या फाईलमध्ये दाताला आपण समजा इम्प्लांट टाकतोय किंवा रूट कॅनल करतोय, तर इम्प्लांटची अँगल कसा पाहिजे, लेंथ किती पाहिजे आणि आपण कसं जाणार आहे हे प्रिसिजन आधीच प्रीसेट करू शकतो आणि जाऊ शकतो. दॅट इज कॉल्ड एज लाईव्ह डायनॅमिक नॅव्हिगेशन. लाईव्ह डायनॅमिक नॅव्हिगेशन म्हणजे डॉक्टर ऑलरेडी माहिती आहे की आपण कसं टाकणार आहोत, कुठे आणि किती आत. त्यांनी ते होतं पेनलेस. दिस हेल्प्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे त्या डॉक्टरांना ऑलरेडी प्लॅन ऑफ ऍक्टिव्हिटी त्याच्या डोक्यात तयार. करेक्ट. पॉइंट A टू पॉइंट B मी असं जाणार हे माहितीच असतं ऑलरेडी. बर, प्लॅन ऑफ ऍक्शन तयार आहे, रेडी आहे. एक्झॅक्टली. आपण फक्त टाकायचं काम करायचं. क्या बात आहे. म्हणजे मला असं वाटतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा इतका विधायक वापर या चिकित्सेमध्ये होतो, फार महत्वाचा आहे. मला असं डॉक्टर विचारावं वाटतं की आता तुम्ही म्हणलात की मी गेली 10 वर्षांहून जास्ती काळ अनुभव घेतोय. वेगवेगळे रुग्ण तुमच्या हाताखालनं जात असतात आणि ते पण ग्रामीण असतात, शहरी असतात. प्रामुख्याने बारामती सारख्या ठिकाणी ग्रामीण भागातलेही वेळ असतात. तर असा एखादा अनुभव तुम्हाला आलाय का की आधी तो नाही होतं किंवा नंतर त्याला खूप फरक वाटला त्याच्या तुम्ही केलेल्या उपचारानंतर? हो, माझ्याकडे अशी एक केस आली होती ज्याच्यामध्ये तोंड उघडत नव्हतं. बापरे.
आपल्याला नॉर्मली 3 ते 4 बोट तोंड उघडतं, त्यांचं 2 बोटच तोंड उघडत होतं. बापरे. ते 2 बोट तोंड उघडणं असल्यामुळे त्याला कुठलाही उपचार करता येत नव्हता. खाणंही अवघड होतं आणि त्यात त्याची दाढ किडली होती. मग तो खूप सह्य झाला की मला उत्तरच मिळत नाही कुठं. मग त्याला एकदा माहिती मिळाली की बाबा इथं आपल्याला तो उपचार मिळतो. तो फक्त मला दाखवायला आला की बाबा असा माझा प्रॉब्लेम आहे, तर त्याला तुम्हाला करता येईल का. मी पाहिलं तर ते खूप अवघड होतं काम आणि त्या सुपारीची सवय होती. त्यामुळेच ते तोंड उघडत नसेल. मग व्यसनामुळे. येस. मग अशा ह्यामध्ये मी काय केलं, त्याला रबर डॅम लावला आधी. खूप अवघड गेलं मला, पण मी रबर डॅम लावायचा प्रयत्न केला. रबर डॅम लावल्यामुळे ते तोंड थोडंसं उघड राहिलं नॉनस्टॉप अर्धा तास तरी. अगदी खरं. आणि मग मी त्याला त्या रूट कॅनल करून त्याला उपचार देऊन 1 सिटीमध्ये संपवून त्याला वेदना विरहित काम करून टाकलं. आणि तो म्हणला की हा असा अनुभव मला कुठेही आला नाही. सांगितलं गेलं ना की अशी पद्धत होती की तुम्ही मायक्रोस्कोपच्या अंडर तुम्ही रबर डॅम वापरून तुम्ही मला काही न कळता तोंड कमी उघडलं असून सुद्धा माझं काम तुम्ही केलं. हे त्यांना खूप विशेष वाटलं. त्यांनी मला नंतर छोटं पत्र पण दिलं. नाही, मला असं वाटतं की रुग्णांच्या चेहऱ्यावरचा हा समाधान हीच तुमची खरी पावती असते. अगदी. ऍक्च्युली ती तळमळ आहे की एक चांगल्या व्यक्तीला चांगलंच मिळलं पाहिजे आणि प्रत्येक रुग्ण हे डिझर्व करतो की त्यांना सगळ्यात चांगला उत्तम उपचार मिळाला पाहिजे. अगदी खरंय. आणि दात हा इतका प्रथमदर्शनी भाग आहे की त्याच्यात जर प्रॉब्लेम झाला तर तुमचं सगळं व्यक्तिमत्वच चुकीचं दिसायला लागतं. करेक्ट. असं मला डॉक्टर, कॉस्मेटिक सर्जरीच्या अनुषंगाने मी हे म्हटलं कारण आता लोकांना असं वाटतं की आपण सुंदर दिसलं पाहिजे, तसे दातही आपले चांगले दिसले पाहिजेत. त्याच्यात ती जी सर्जरीज केल्या त्याच्यात हा वापर कसा होतो तंत्रज्ञानाचा? मायक्रो डेंटिस्ट्री मध्ये मायक्रो कॉस्मेटिक पण असतं. त्यामध्ये काय करतो आपण, दाताची जे मध्ये फटी असतात, दात किडलेला असतो, तर त्याला आपल्याला मॅच करण्याकरता आपण दाताला जेव्हा मॅग्निफाय करतो तेव्हा दाताचा प्रत्येक कानाकोपरा दिसतो. मग ते आपण त्याला आर्टिस्टिकली त्याला फिलिंग करून त्याला पॉलिश करून त्याला हुबेहूब दात दिसावा असं करता येतं. ह्याला म्हणतात मायक्रो कॉस्मेटिक डेंटिस्ट्री अंडर मायक्रोस्कोप. पण मग त्याची लॉन्जिटिव्हिटी किती असते? 8-10 वर्ष कमीत कमी असते. क्या बात आहे. तुम्ही त्याला जेव्हा लावता मटेरियल फिलिंग करता ते बॉन्डिंग फार महत्वाचं असतं. हे बॉन्डेड रेस्टोरेशन्स असतात. नुसतं सिमेंट लावणं हा नसतं, ह्याला म्हणतात कंपोजिट्स. तर ह्याला बॉन्ड लावून त्याला क्युअर करून त्याला ताकद वाढवून त्याला पॉलिश करून त्याची लेवल सारखी करून लेयर्स मध्ये आपण त्याला बरोबर करतो. ते असतं कॉस्मेटिक डेंटिस्ट्री. वा. म्हणजे त्याच्यामध्ये मग दाताचा पिवळेपणा आपण जातो किंवा एकावर एक दात असतात काही लोकांचे. हो, एका दात असतात ना, त्याला आपण क्लिप लावून त्याला वेगळं करू शकतो. स्पेसेस करून त्याला आपण लावू शकतो. पूर्वीच्या साहित्यामध्ये दंत पंक्ती असा एक उल्लेख असायचा की दात असे मोत्याच्या दाण्यांसारखे दिसले पाहिजेत. इव्हन दातावरती आपण डायमंड पण लावतो. डायमंड लावणे, ब्लिचिंग करणे, हे पण आहे. हे सगळं कॉस्मेटिक मध्ये येतं. बरं. इन शॉर्ट. ओके. ही नवीन शाखा मला असं वाटतं डेव्हलप होतीये. हो. कॉस्मेटिक डेंटिस्ट एक शाखा, रूट कॅनल तज्ञ एक शाखा, अशा शाखाच आहेत 2. ओके. आणि तुम्ही दोन्हीमध्ये कार्यरत आहात? हो, दोन्हीमध्ये कार्यरत आहात. तर म्हणजे जसे असे अनुभव येतात की चांगले, तसा एखादा वाईट अनुभव येतो का की अर्धवट सोडून गेलाय आणि मग नंतर त्याला त्याचा पश्चाताप होत असेल? हो. असं 2-3 घडलं होतं. रूट कॅनल करून गेला, रूट कॅनल केल्यामुळे दुखायचं बंद झालं. पण तो 2-3 महिने नाही, 6 महिने आला नाही. आणि 6 महिने आला सर तो दात तुमचा तुटून गेला, क्रॅकच झाला जातो. मग हे क्रॅक का झाला की तो दात दुखायचा नसताना तो आलाच नाही भरायला आणि त्याला कॅप लावली नाही. तर कॅप लावण्याचं मागचा उद्देश दात तुटू नये. रूट कॅनल केल्या दाताला विकनेस होतो. तो वीक दाताला वरनं कॅप लावले की त्याला ताकद मिळते. ती कुठलीही पण तुम्ही कॅप करा. कॅपचे पण खूप प्रकार आहेत, तो विशेष वेगळा आहे. पण ते कॅप केली नाही म्हणून तो दात तुटून गेला. कॅप अतिशय महत्वाची. वरनं त्याला प्रोटेक्ट करणं गरजेचं. प्रोटेक्शन लाईक हेल्मेट ऑफ हेड. बरोबर. तसं त्याला हेल्मेट असतं. मग त्या कॅप मध्ये पण सिरॅमिक आणि असे कॅपचे खूप प्रकार आहेत. म्हणजे ते दाताच्या रंगाला मॅच करतात? हो, मॅच नाही, काय असे नाही की मॅच करतात. काही लोकांना स्टील हवे असते, काय सिरॅमिक हवे असते, काय झिरकोन हवे असते. आम्ही रेकमेंड करतो तुम्ही सिरॅमिकच घ्या किंवा झिरकोनिया घ्या. सिरॅमिकच्या पुढची पण आहे झिरकोनिया, त्यामध्ये एका दगडापासून बनलेली कॅप असते. खूपच मला असं वाटतं की हा विषय खोल आहे आणि केवळ भीतीमुळे आपण जात नसतो. अगदी. तर तुम्हाला असं वाटतं का की
आता आपला जो प्रेक्षक आहे, या आरोग्य संपदा कार्यक्रमाचा जो आपला प्रेक्षक आहे, तो ग्रामीण, शहरी, सुशिक्षित, अशिक्षित आणि वेगवेगळ्या प्रदेशातलाही असतो. त्यामुळे आपल्या प्रेक्षकांना ॲज अ डॉक्टर म्हणून, आता तुम्ही याच्यावर पुस्तकही लिहिले, त्यामुळे ॲज अ लेखक म्हणून आणि एक रुग्णाशी चर्चा करताना मला असं वाटतं तुम्हाला बऱ्याचदा समुपदेशन पण काउन्सिलिंग सारखं करायला लागतं. तर ॲज अ काउन्सिलर म्हणून आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही काय संदेश कार्यक्रमाच्या शेवटी देऊ इच्छिता? कोणत्याही रुग्णाला दाताची कीड लागली असेल किंवा दात दुखत असेल तर दात हा आपल्या शरीरातला एक खूप अनमोल रत्न आहे, एक महत्त्वाचा अवयव आहे हे समजून घ्या आणि त्या दाताला पुढं आयुष्य टिकवण्यासाठी जे काय योग्य करता येईल ते करणं गरजेचं आहे. अतिशय व्यवस्थित तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवून हे आपल्याला केलं पाहिजे. आणखी आपण बाकी बॉडी पार्टला खूप रिस्पेक्ट करतो, डोळ्यांना करतो, हाडांना करतो, नाकाला करतो, घशाला करतो, पण दात म्हटलं की आपण त्याला थोडं दुर्लक्ष करतो. तर तो दुर्लक्ष न करता त्या दाताला योग्य वेळेस योग्य उपचार घेणं आणि त्याला टिकवणं हे आपण जर केलं तर तुम्हाला तो दात पुढे खूप सहकार्य करून आपल्याला दीर्घ आयुष्य टिकवण्यास मदत करेल. प्रेक्षक हो, आपण म्हणू शकतो दाताच्या बाबतीत की मूर्ती लहान पण कीर्ती महान. दिसायला छोटा असा हा भाग आहे आपल्या शरीरातला, पण तो अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आपलं पूर्ण पचन त्याच्यावर अवलंबून आहे, त्याच्या कार्यक्षमतेवर. आणि आपलं दिसणं हे सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीने पण दिसणं हे सुद्धा दातावरच अवलंबून असतं. आणि दरवेळेला दाताची कीड लागली किंवा दात दुखायला लागला की डॉक्टरांकडे न जाण्याकडे आपली प्रवृत्ती असते. पण आज आपल्याला डॉक्टरांनी इतकी विस्तृत, इतकी शास्त्रीय आणि अत्यंत उत्तम अशी माहिती दिली की या दाताच्या उपचारामध्ये नेमकं तंत्रज्ञानाचा वापर कुठे कसा होतो आणि तो केला की दाताची ट्रीटमेंट ही कमीत कमी वेदनादायी होऊ शकते, वेदनाविरहितच होऊ शकते आणि कमीत कमी वेळा आपल्याला डॉक्टरांकडे जायला लागतं आणि जास्तीत जास्त ॲक्युरसीनी ती केली जाते. एकदा तुम्ही ही ट्रीटमेंट चांगल्या डॉक्टराकडे, तज्ज्ञ डॉक्टराकडे केलीत, उत्तम तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलीत की परत परत तुम्हाला दाताकडे आणि त्याच्या दुखण्याकडे बघायला लागणार नाही. हेच आपल्याला डॉक्टरांनी सांगितलं. तेव्हा जर दात दुखत असेल तर अजिबात विलंब न करता दंततज्ञाला, उत्तम अशा दंततज्ञाला गाठा. हाच या संपूर्ण आरोग्य संपदा या कार्यक्रमाचा आजचा संदेश आहे असं मला वाटतं. डॉक्टर, आमच्या आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये तुम्ही आलात आणि आमच्या प्रेक्षकांना अतिशय विस्तृत, शास्त्रीय आणि साधी सोपी माहिती दिलीत, त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. थँक्यू.